हॅलो, नमस्कार मुलांनो. आज आपण सुलभ भारती 7वीमधली मराठी भाषा यातली तिसरी कविता माझ्या अंगणात याबद्दल व्यवस्थित जाणून घेणार आहोत. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं. गहू म्हणजे इंग्लिशमध्ये वीट, आपले गहू ज्याच्या चपात्या बनतात. आणि शाळव म्हणजे ज्वारीचे दाणे. याचे इकडे सांगितले आहे की गहू आणि शाळवाचं मोतीसारखं दाणे पडलेले आहेत. काळ्या रानात सांडलं म्हणजे काळं रान म्हणजे माती, काळी माती म्हणजे ज्याच्यामध्ये पीक येतात, शेतकरी पिकवतो. आणि माझ्या अंगणात लख्ख चांदणं पडलं याचा अर्थ शेतामध्ये हे सारे गहू, ज्वारी, तांदूळ हे सगळं काही आलेलं आहे, छानपैकी उगवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असं भासत आहे जणू लख्ख चांदणं ह्याच्या अंगणामध्ये येऊन पडलेलं आहे. काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास. काळाशार मातीतुनी म्हणजे काय, तर इथे काळ्या मातीतून म्हणजे जिथे शेतकरी काम करून, मेहनत करून, घाम गाळून शेत पिकवतो, त्यामध्ये मोती आणि पवळ्याची रास. आता तिथे खरेखुरे मोती आणि पवळे हे नाही उगत आहेत, तर जे धान्य उगत आहे त्याला ह्यांनी उपमा अशी दिलेली आहे की मोती आणि पवळा याची अख्खी रास म्हणजे डोंगरच्या डोंगर असे उगले आहेत. अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास म्हणजे शेतकऱ्याच्या अंगणामध्ये हे एवढं मोठं मोती आणि पवळ्याची जी रास पडलेली आहे ती, आणि शेतामध्ये जे शेत आलेलं आहे ते वाऱ्यावरती डुलतं आहे आणि त्यामुळे शेतकरीही खुश झालेला आहे आणि त्याला फार बरं वाटत आहे. रानमेव्या त्याच्या शेतामध्ये उगवलेला आहे हे पाहून. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा. यामध्ये असं म्हटलं जात आहे की शेतकरी म्हणतो आहे की दिला आणि घेतल्याने हे जे काही पीक उगवलेलं आहे ते दिल्या आणि घेतल्यानेच तो रानमेवा वाढत आहे. आणि आपण सगळेजण मिळून आनंदाने एकमेकांबरोबर बसून गुण्या गोविंदाने ह्याचा अर्थ काय की आनंदाने एकत्रित बसून हा जो रानमेवा आहे तो आपण खायचा आहे. जीव दमतो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. म्हणजे इथे शेतकरी जो दमतो, शिणतो म्हणजे काय, तो टायर फील करतो, म्हणजे तो शेतामध्ये राबतो, दमतो, घाम गाळतो आणि त्याचा दमलेला चेहरा ही माय बघत असते. माय म्हणजे कोण, ही आपली धरणी माय ज्याच्यावरती तो पिकवत असतो पिकं. आणि ज्या वेळेला इथे काय म्हटलेलं आहे की घास भरवते माय, ही माय म्हणजे कोण आहे, तर ही धरणी माय आहे जी पिकं देते आणि ती शेतकरी मेहनतीने कमवतो आणि खातो. घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय म्हणजे ही जी माय आहे ती कशा प्रकारे शेतकऱ्याला लाड करत आहे. जशी ही दुधावरती जी मऊसूत साय असते तशाप्रमाणे ही माय आहे ती शेतकऱ्याला आपलं मूल समजून त्याला घास भरवत आहे. अंगणात आज माझ्या दाण टिपती पाखर, दूर उडूनिया जाता आसू येती गालावर.
आता ह्या ओळ्या अशा सांगत आहेत की अंगणात आज माझ्या दाणं टिपती पाखरं. म्हणजे त्याच्याकडे एवढं धान्य झालेलं आहे, एवढं उगवलेलं आहे शेतामधून, एवढी रास पडलेली आहे आणि ती त्यातून दाणे हे टिपायला पक्षी, छोटे छोटे पाखरं ही येत आहेत आणि पोट भरून जात आहेत. तर त्याला हे फार धन्य वाटत आहे शेतकऱ्याला. आणि ते दाणे टिपतायत, खातायत आणि दूर मनसोक्त खाऊन उडूनही जात आहेत. आणि ते पाहून त्याच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत आहेत की मी कोणाचं तरी पोट भरत आहे. आणि अशा प्रकारे ही कविता इथे संपते आहे. ही कविता लिहिलेली आहे ज्ञानेश्वर कोळी यांनी. तेव्हा मला वाटते आहे मुलांनो, तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली आहे. जर तुम्हाला ही व्यवस्थित समजली नसेल, कुठलीही ओळ जर तुम्हाला ही समजली नसेल, तर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि तुम्हाला कुठल्या कवितेची किंवा कुठल्या धड्याचे तुम्हाला एक्सप्लेनेशन हवे आहे, तर तुम्ही मला मेसेज करा. मी लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन. माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ज्यालाही गरज असेल हा व्हिडिओ पाहण्याची, त्याला प्लीज शेअर करा आणि लागल्यास कमेंट करा. थँक्यू.